राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज धुळे मधल्या शिंदखेड्याच्या दौऱ्यावर सकाळी SSVPS महाविद्यालयाच्या मैदानावर शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार। महाविकास आघाडीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा दावा करत भगीरथ भालके यांची पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या 96 गावांमध्ये जनआशीर्वाद यात्रा सुरू। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातलं वातावरण तापण्याची शक्यता। भंडारा जिल्ह्यातल्या 170 गावांना अतिवृष्टीचा फटका। 8689 शेतकऱ्यांचं पुरामुळे नुकसान। कुठल्याही प्रकारची मानवी किंवा पशुधनाची हानी झाली नसल्याचं अहवालात समोर। भंडाऱ्यात नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकऱ्यांचं स्वप्न पूरस्थितीमुळे उद्ध्वस्त। दुबार पेरणीतनं सावरलेल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीनं हिरावला। कापसाची वाढ होत नसल्यानं आणि निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून अकोल्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यानं पिकावर फिरवला ट्रॅक्टर। केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अमरावतीत भाजप खासदार अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी करत शेतकऱ्यांनी सरकारचे मानले आभार। जळगावात संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रातील वृद्धांच्या हस्ते महाआरती। जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम। वाशिममध्ये पुन्हा पावसाला सुरुवात। परतीच्या पावसाला येत्या 2 ते 4 दिवसात सुरुवात होणार। पुढील आठवडाभर परतीचा पाऊस बरसणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। नाशिकच्या निफाडमध्ये शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या 2 रोड रोमियोंना पोलिसांनी भर चौकात दिला चोप। पोलिसांचं कौतुक। मुलींनीही रोड रोमियोला दिला चोप। दोन्ही रोड रोमियोंना पोलिसांनी केली अटक। नाशिकच्या काझी गढीचा काही भाग कोसळला। 2 ते 3 घरांचं नुकसान। घराचा भाग आणि साहित्यही खाली कोसळलं। दुर्घटना घडल्यानंतरही कुणीही अधिकारी फिरकले नसल्याचा स्थानिकांचा आरोप। अमरावतीतील भटक्या विमुक्त आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी संवाद यात्रा। जातनिहाय जनगणना करावी। स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी यासाठी यात्रेचं आयोजन। आमदार रवी राणांकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन। राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याच्या बातम्या तथ्यहीन। डॉक्टर ज्योती मेटेंचं वक्तव्य। तर शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि गणेश मंडळांच्या भेटी सुरू असल्यानं आपण मुंबईत असल्याचं मेटेंचं स्पष्टीकरण। भंडाऱ्यात रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला। 8,67,000 तांदळासह ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। गोंड गोवारी जमातीचा अभ्यास करणाऱ्या वडणे समितीला शासनाकडून पुन्हा 2 महिन्यांची मुदतवाढ। या विरोधात आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। कोल्हापुरात गणेशोत्सव काळात ड्रग्सची विक्री करणारे गजाड। कुख्यात गुंड मनीष नागोरी समीर शेखला अटक। दोघा गुंडांकडून जवळपास 15.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। शिरोड्याहून मुंबईला जाणारी खासगी बस तुळस इथल्या समोरच्या वाहनाला बाजू देताना भात शेतीत पडली। अपघातात 7 ते 10 जण जखमी। बसमध्ये होते 44 ते 60 प्रवासी। अकोल्यात भर रस्त्यात 2 वळूंमध्ये झुंज सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांपैकी एकाला दुखापत तर दुचाकीचं किरकोळ नुकसान। पंढरपुरात धनगर आंदोलकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न। माढ्यातल्या आलेगावचे सरपंच अमोल देवकतेंकडून आत्महत्येचा प्रयत्न। पोलिसांनी तत्परता दाखवत देवकतेंना दवाखान्यात केलं दाखल। बीडच्या परळीमध्ये एसटी प्रवासादरम्यान एका महिलेच्या अंगावरील दागिने लुटले। या प्रकरणाचा महिन्याभरानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी लावला छडा। एकाला केली अटक। पुण्यातल्या उरळी कांचनमधील इनामदार वस्तीत गोळीबार। बापू शितोळे या व्यक्तीकडून 3 ते 4 जणांवर अंधाधुंद गोळीबार। गोळीबारात काळूराम गोते नावाची व्यक्ती जखमी। धुळे तालुक्यातल्या न्याहलोद गावातील गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम। गणेशोत्सवासोबतच इतर सण आणि उत्सवही एकत्रित केले जातात साजरे।